हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? श्री स्वामी समर्थ. तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. तर आज मी खूप एक्सायटेड आहे, कारण आज मी फर्स्ट टाईम इंस्टाग्रामवर लाईव्ह गेले होते आणि मला माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे, तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर खरं पाहायला गेलं तर लाईव्ह चालू करण्याआधी मला मनामध्ये एक्साइटमेंट तर होतीच, परंतु मला थोडीशी भीतीही होती की मला असं वाटायचं की लोक जॉईन होतील का नाही आणि लोक कमेंट केले तर मी त्यांना चे उत्तरं देऊ शकेल की नाही, काय बोलू, मला जमते की नाही, लोकांचे उत्तरं कसे देऊ, मला हे सगळं मनामध्ये चालू होतं. पण तरी पण म्हटलं चला नाही, एकदा आपण करून बघूयातच. सो मग मी लाईव्ह स्टार्ट केला आणि जसे जसे लोक वाढायला लागले तसं तसं एक्साइटमेंट आणखीन वाढायला लागली आणि नंतर सर्वजण मला कमेंट करायला लागले. तसं तसं मी त्यांचे रिप्लाय पण द्यायला लागले आणि खरंच खूप छान वाटत होतं. पण या सर्वांमध्ये ना एक गोष्ट अशी झाली की तिथं थोडंसं माझं असं खच्चीकरण झाल्यासारखं झालं. तर एक एक व्यक्ती होता की तो सारखं सारखं आय लव्ह यू असं कमेंट टाकत होता. तर त्याच्यावर मी त्याला थोडंसं म्हणजे त्यावेळेस लाईव्हमध्येच मी त्याला ते डायरेक्टली बोलली. आता मी तुम्हाला खरं सांगते, मला वाटलं की आपण सोशल मीडियावरती काहीतरी चांगलं करायला पुढे यायचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे सपोर्ट, रिस्पेक्ट आणि पॉझिटिव्ह कमेंट हे पण आपल्याला तितकेच मोटिवेट करतात. पण काही लोक असतात की जे असे काहीतरी वेगळे कमेंट करतात आणि मग त्याच्यामुळे आपण खचतो आणि कुठेतरी आपण मग एक पाऊल मागे येतो की सोशल मीडियावर काम करणं एवढं इझी नसतं. ते सोशल मीडियावर एखादी समजा आम्ही रील शूट केली तर त्याला एडिट करणं, ती पोस्ट करणं, ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं, मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेप असतात. त्या सगळ्या पूर्ण करून आणि तेवढी मेहनत घेऊन आम्ही त्या गोष्टी करतो. आणि ज्यावेळेस तुम्ही असं काही करता ना, त्यावेळेस खरंच खूप असं स्वतःलाच असं एकदम खचल्यासारखं फील होतं. पण मग असं का करता तुम्ही, मला त्याच्याबद्दलच सांगायचं. आणि असं नाहीये की सगळेच लोक असे असतात म्हणून, तर खूप लोक असे पण असतात की ते चांगला सपोर्ट करतात. काही जणांच्या फक्त गुड, कीप गोईंग किंवा छान हे जे कमेंट करतात ना, याच्याने आपण मोटिवेट पण होतो. पण मी हे जे बोलते ते मी कोणालाच वाईट ठरवण्यासाठी नाही बोलत आहे. तर कुठेतरी हे असं करणं थांबावं म्हणून मी याच्याबद्दल बोलते. पण जाऊ द्या, असो. या सर्वात मला एक गोष्ट मात्र शिकायला भेटली की कोणत्याच गोष्टीला घाबरायचं नाही. जे आलंय त्याला तोंड द्यायचं आणि पहिलं पाऊल टाकलं की कॉन्फिडन्स हा वाढतच असतो. तर खरंच मला थोडंसं असं माझं आज मी लाईव्ह आल्याने मला स्वतःला असं वाटतंय की माझा कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलाय. आणि मी फक्त त्या लोकांबद्दलच नाही बोलणार आहे आज. तर खूप असे पण आहेत, माझी इन्स्टा फॅमिली अशी पण आहे की ते मला सपोर्ट करतायत की ताई तुम्ही अजून, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, तुम्ही छान दिसता, तुमचे व्हिडिओ छान असतात आणि तुम्ही कीप गोईंग, ह्या लोकांचा विचार नका करू असं. आणि लाईव्ह मध्ये मला हे कमेंट येत होते की अशा लोकांचा विचार वगैरे नका करू. मी ह्या लोकांचा विचार करत नाही, पण मला फक्त ते सांगायचं होतं की हे असं असं पण होतं. पण ठीक आहे, असो. आणि असे माझे काही फॉलोअर्स होतात की ते मला सांगत होतात की ताई तुम्ही मराठी सॉन्गवर रील करत जा. काही जणांनी बोलले की 90च्या सॉन्गवर करत जा. आणि काही जणांनी तर इतकं पण बोलले की तुम्ही दाजींना घेऊन व्हिडिओ करा. तर हो, मी त्या तुम्हा सर्वांसाठी मी आणखीन माझ्यामध्ये इम्प्रूव्ह करून आणि नवीन नवीन रील तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल. आणि नक्कीच लवकरच मी दाजींना पण व्हिडिओमध्ये घेईल. मला आणखीन एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल की मी ज्यावेळेस लाईव्ह होते ना, तर त्यावेळेस एक फौजी दादा होते. त्यांनी मला मेसेज केला, म्हणजे कमेंट केला की ताई मी बॉर्डरवरून तुमची लाईव्ह पाहतोय. तर त्यावेळेस खरंच मला इतकं छान वाटलं की, आणि त्यांनी कमेंट केली की तुमचे रील मी रोज पाहतो आणि छान असतात तुमचे रील. तर मला असं कधी वाटलं पण नव्हतं की बॉर्डरवरची जे आपली रक्षा करतात ते म्हणजे फौजी दादा माझी रील बघतील किंवा माझी रील त्यांच्यापर्यंत पोहोचला असं मला कधी वाटलं नव्हतं. पण ते आज इंस्टाग्राम कडून मला ते शक्य पण झालं. त्याच्यासाठी पण खूप थँक्यू. आणि मला खरंच ती गोष्ट मला खूप छान वाटते. आणि हो, मी हे पण सांगेल की आज माझा फर्स्ट लाईव्ह होता. तर त्याच्यामध्ये नक्कीच माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते प्लीज समजून घ्या. आणि हे जे मी व्लॉग वगैरे शूट करते ना, ते मला माहिती त्याच्यामध्ये थोडंफार मी बोलण्यामध्ये अडकते वगैरे. तर ते मी नक्कीच मला म्हणजे त्याची इम्प्रूव्ह करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.
तो थोडंसं मला समजून घ्या, बस एवढंच सांगायचं होतं. पण बाकी जो एक्सपिरियन्स होता ते एकदम भन्नाट आणि एकदम मस्त होता. मला तो खूप आवडला आणि मला ती माझी एक छान आठवण झाली आहे, म्हणून मला हे तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं. आणि तुम्ही पण जर कधी लाईव्ह आला असाल तर तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आणि हो, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.